न्यूज हार्वेस्ट. न्यूज हार्वेस्ट म्हणजे माहिती आणि मनोरंजनाची मेजवानी. तुम्हाला आवडेल असं, तुम्हाला आवश्यक असं, बातम्यांच्याही पलीकडचं, काही मागचं, काही आजचं, शेतीपासनं सहकारापर्यंतचं जग. युद्धामुळं खाद्यतेलाला महागाईची फोडणी बसली आहे. नाशिक घाऊक धान्य किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्यतेलाच्या किमतीत डब्यामागे 250 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. आता आपण माहिती घेऊया प्रत्येक गृहिणी, हॉटेल्स, रेस्टॉरंट, फूड इंडस्ट्रीज पासून ते थेट ग्राहकांच्या खिशाला झळ बसवणाऱ्या खाद्यतेलाची नेमकी काय स्थिती आहे याबद्दलची. नमस्कार, मी महेंद्र महाजन. करंट टॉपिकवर मी आपणाशी संवाद साधत असतो. आजच्या भागात आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या खाद्यतेलाच्या मार्केटची माहिती घेणार आहोत, तेही स्थानिक पासून जागतिक बाजारपेठेपर्यंतची. भारतामध्ये सूर्यफूल तेलाची आयात होते रशिया, युक्रेन मधून. पाम तेलाची आयात इंडोनेशिया, मलेशिया मधून. सोयाबीन तेलाची आयात अर्जेंटिना, ब्राझील मधून होते. इंडोनेशिया, मलेशियाने निर्यात निर्बंधाचे धोरण स्वीकारल्यामुळे खाद्यतेलाच्या भावात यंदाच्या सुरुवातीला वाढ झाली. सूर्यफूल तेलाचा जागतिक बाजारातील भाव टनाला $1,540 इतका आहे. रशिया, युक्रेन मधील संघर्षात सूर्यफूल तेलाची आयात कमी झाली. आता अमेरिका, इस्रायल, इराणमध्ये आखाती देशात भडकलेले युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, महागलेली वाहतूक, रुपयाचे अवमूल्यन अशी सारी कारणे खाद्यतेलाच्या महागाई मागे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रफुल्ल संचेती यांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन तेलाच्या डब्यामागे 200 ते 250 रुपयांनी वाढ होऊन आता डब्याची किंमत 2,450 रुपये इतकी आहे. सूर्यफूल तेलाच्या डब्यामागे 300 रुपयांनी वाढ होऊन डब्याची किंमत 2,450 ते 2,500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. प्रफुल्ल संचेती यांच्या माहितीनुसार शेंगदाणा तेलाचे भाव काहीशे स्थिर आहेत. सूर्यफूल तेलाच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचा किलोचा भाव 160 ते 200 रुपयांपर्यंत आहे. शेंगदाणा तेल किलोला 170 ते 210 रुपये या भावाने, तर सोयाबीन तेल 120 ते 165 रुपये किलो या भावाने विकले जात आहे. मोहरी तेलाचा भाव 175 ते 235 रुपये इतका आहे. पाम तेलाच्या भावात महिन्याभरात जवळपास 5.5% वाढ झाली आहे. पाम तेलाचा किलोचा भाव 135 ते 140 रुपये असा आहे. तेल उद्योगामध्ये खरेदी वाढल्यामुळे सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा अधिक झाला आहे. लासलगावमध्ये आज सोयाबीनला क्विंटलला सरासरी 5,700 रुपये असा भाव मिळाला आहे. खाद्यतेलांच्या किमतीचा सार लक्षात घ्यायचा झाल्यास लिटरला 20 ते 25 रुपयांनी किमती वाढल्या आहेत. किमतीतील ही वाढ 5% आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. खाद्यपदार्थांच्या किमती महागण्याची शक्यता आहे. आपणाला ही माहिती कशी वाटली याबद्दल नक्कीच कमेंट नोंदवा. तूर्त इतकंच. पुढील भागात भेटूयात नवीन विषयावर. धन्यवाद.